Happy birthday to you. Happy birthday dear Ziana. Happy birthday to you. चला आता केक कट कर. हा केक कट. झालं एवढंच खावं लागतं. किती केक खाणार आहे मम्मा? नाही जबरदस्ती. खाऊन घे थोडं. अरे मी खातो माझ्या हाताने. A few moments later. आम्ही जातो आता डिनर साठी आणि जियाना मग एवढं रात्री काय खाते. जियाना हे आता नाही खावं लागत. हात पकड माझा. थँक्यू सो मच फॉर दिस. प्रणवनी हे मला आमचं लग्न जुळलं होतं तेव्हा हे फर्स्ट गिफ्ट दिलं होतं. पण यूज करायचं तेव्हा म्हणजे हेच नाही. बघा तिने 4 वर्ष जपून ठेवला. ते यूज करण्यापेक्षा केलेलं होतं माहितीये. ते यूज करण्यापेक्षा तिने जपून ठेवलं आणि आज ते घातलं. तर याच्यापेक्षा मोठं अजून काय. सगळ्यात पहिलं गिफ्ट क्रिसमसचं गिफ्ट दिलं होतं तुम्हाला. चला तर इतकी सुंदर प्रॉपर्टी आहे आणि आता आम्ही जातोय डिनर करायला. दीपालीला उचलते का इथनं? नको खाऊ द्या ना. जेवण करायचं आपल्याला. ऐकत जरा बाळा. हा तुला भूक लागली का? आपण जेवण करू ना. चपाती खाऊ. चला तर अमेझिंग स्टे होता आणि आता आम्ही जातोय डिनरला. छान सेलिब्रेशन झालं. जियानाने सुद्धा तसंच कोऑपरेट केलं. पण तिला आता लागलेली आहे भूक आणि त्यासोबत ती थकलेली सुद्धा आहे. तर तिच्या वेळेला ही प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर आहे. दुपारी इतकं नाही वाटत कारण लाईट्स वगैरे सगळे ऑफ असतात. पण आता अमेझिंग आहे. आणि जो व्ह्यू मी तुम्हाला वरून दाखवला होता त्यांच्या टॉवरवरनं सुपर. तर खूप दुरून दुरून इथे लोक येतात. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. वर्थ आहे. मी सगळ्या डिटेल्स ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. तर तुम्ही नक्की या व्हिजिट करा आणि तुमच्या मुलांसोबत व्हॅल्युएबल टाईम इथे स्पेंड करा. किती सुंदर रेस्टॉरंट आहे यांचं. दोन्ही बाजूला छान ग्रीनरी. अरे नव्हतं माहित ना आपल्याला. त्यांनी नाही म्हटलं होतं ना. अर्धवट गोष्टी त्यांनी नाही म्हटलं होतं. माहिती होतं की कॅन्डल डिनर ते आज ते देणार नाही आहे. बिकॉज इथे कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी. मेरा इधर है ना वही तो बोलो. वही हम सपने सजा रहे थे. किधर बैठ.
चला, कॅन्डल लाईट डिनर नाही आहे आमचा, त्यांनी नाही म्हटलं. कॅन्डल लाईट डिनर हा आमच्या ह्याच्यात इन्क्लूड नव्हता, कारण जेव्हा बुकिंग झाली तेव्हाच बोलले होते की कॅन्डल लाईट डिनर पॉसिबल नाही, कारण त्यांचा इथे काहीतरी प्रोग्राम होता. बट आता आलो आम्ही इथे आणि ते म्हणत आहे की आम्ही तुमच्यासाठी अरेंजमेंट करू देऊ शकतो. आणि ते खूप प्रत्येक गोष्टीसाठी ते सॉरी म्हणत होते आम्हाला. आणि आम्ही जे काही सेलिब्रेशन आहे तुम्ही आधी बघितलं असेल, आम्ही रूममध्येच आमचा जो बड्डे सेलिब्रेशन आहे झियानाचा तो केला. पण आता ते तिथे अरेंजमेंट करत आहे आणि ते म्हणत आहे की तुम्ही कॅन्डल लाईट डिनर करूनच जा. आणि आम्ही आलेलो आहे नाईट ड्रेस घालून, तर इट्स ओके. ते घेत आहे एफर्ट्स, तर आपण सुद्धा जायला पाहिजे. त्यांना मी नाही म्हटलं, बट असो ते करत आहे तर आपण जाऊ तिथे, कॅन्डल लाईट डिनर एन्जॉय करू आणि झियानासुद्धा एन्जॉय करेल. चला, तर खूप सुंदर दिवस होता आणि खूप छान एन्जॉय केला. अमेझिंग प्रॉपर्टी आहे, नक्की या तुम्ही. मी ते दूर पडेल महाराष्ट्र नागपूरवरनं, बट स्टील मस्ट विजिट प्लेस आहे. आणि भरपूर इथे अजून डेव्हलपमेंट जे आहे ते इन प्रोग्रेसमध्ये आहे. तुम्हाला भरपूर काही गोष्टी पुढे अजून जास्त प्रकारे भेटेल बघायला. इथला चेक इन टायमिंग आहे 1 PM आणि चेकआउट टाईम आहे 10:30 AM. तर तुम्हाला नागपूरवरून यायला इथे अराऊंड 5-5.5 तास लागतात. आणि त्यानंतर 1 वाजेपर्यंत, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 6-7ला निघालो. त्यानंतर भंडाराला एक ब्रेक घेतली, त्यानंतर आम्ही ह्या प्रॉपर्टीला पोहोचलो. तर ते अरेंजमेंट करत आहे. त्यानंतर आम्ही कॅन्डल लाईट डिनर एन्जॉय करू. देन आम्ही रूममध्ये जाऊ आणि आजचा दिवस कसा संपेल आमचा. आणि झियानाचा बड्डे खरंच ते चालू आहे त्यांचं कॅन्डल लाईट डिनरचं डेकोरेशन. चला, तर त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे कॅन्डल लाईट डिनरची, तर तिथे जाऊ आणि पुढचं जेवण स्टार्ट. चल बेटा. शॉर्ट सोबर आणि सिम्पल. थँक्यू सो मच. चला, तर काहीतरी करून दिलं त्यांनी. तरी आलेला आहे हॉट अँड सोअर सूप. बॉल नंबर 2. ओके, ये जो बॉल नंबर 1 ऐसे मैं हैंड में लेता हूँ और द बॉल नंबर 2 आपसे डाउन मेरे हाथ में बॉल नंबर 1, आपके पास बॉल नंबर 2. मैं ऐसे ही इंडिविजुअल, तो मेरे पास बॉल नंबर 1 है, मैं आपको थ्रो करूँ. अगर आपको कुछ फील होगा तो ठीक है. रेडी, 1 2 3. नहीं हो रहा, नहीं हो रहा. एक बार यहाँ खोल दीजिए ना आपका हाथ. ओह माय गॉड. झियाना गेली आहे झोपी आणि आमचा झाला आहे डिनर. खरंच खूप छान रेस्टॉरंट आहे. तर यस, वंडरफुल डिनर आणि त्यासोबतच झियाना गेली आहे झोपी. भरपूर थकलेली आहे ती, भरपूर थकलेली आहे, कारण सकाळपासून एवढी काल रात्रीपासून एक्सायटेड होती. तर आज 9 PM पर्यंत तिने आम्हाला सपोर्ट केलं, कोऑपरेट केलं आणि तिनेसुद्धा छान एन्जॉय केला हा टूर. आणि स्पेसिफिकली इथलं जेवण अतिशय सुंदर. आणि आज आम्ही डेझर्ट ट्राय केला, काय मँगो कलाकंद. इव्हन मॉर्निंगचे पण डेझर्ट खूप छान होते. फूड सर्व्हिस अमेझिंग आहे. हे वैकुंठ म्हणून प्लेस आहे, एक चंपरण गावामध्ये आहे ते, रायपूरवरून 40 किलोमीटर्सवर. आणि हे लास्ट डिसेंबरमध्येच ओपनिंग झाली आहे, तर जास्त दिवस पण नाही झाले. पण त्याच्यामुळे आणि एक एवढा शॉर्ट पिरियडमध्ये ह्या लेवलची सर्व्हिस आणि बजेट फ्रेंडली आहे. म्हणजे तुम्ही इथे येऊ शकता, तुमचं डिनर, ब्रेकफास्ट, हाय टी सगळं इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये. तर वर्थ आहे तुम्हाला इथे येणं आणि ही प्रॉपर्टी एन्जॉय करणं. आणि प्राईससाठी डिरेक्टली प्रॉपर्टीसोबत कॉन्टॅक्ट करा, बिकॉज यांचे अदर साईट्सवर काहीच अवेलेबल नाही आहे कुठल्याच गोष्टी. तर आम्हाला तर ऑफर्स मिळाले काही जुलै मंथचे, बिकॉज जुलै मंथ सुरू आहे त्यांचा, मान्सून सीझन आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल कराल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही प्रॉपर्टीला कॉन्टॅक्ट करा आणि नक्की विजिट करा. प्रॉपर्टी अमेझिंग आहे. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट काय झाली ना, आम्ही डिलक्स केलं होतं, बट आम्हाला एक्झिक्युटिव्ह मिळाली विथ जकूजी. तर हे त्यांचे सगळ्यात अपग्रेडेड रूम आहे जी आम्हाला मिळालेली आहे.
तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट डिलक्ससाठीच केलेली होती, बट गॉड्स फेवर वन्स अगेन की सगळ्या गोष्टी चांगल्याच भेटत असतात नेहमी. तर येस खूप अमेझिंग आहे. तुम्ही अगोदरही मी तुम्हाला व्ह्यू दाखवलेला आहे वरून कसं दिसत होतं सगळं. तर बेस्ट आहे, तुम्ही या तुमच्या फॅमिलीसोबत इथे क्वालिटी टाईम तुम्ही स्पेंड करू शकता. तर येस थँक्यू सो मच तुमच्या या बड्डे विशेषसाठी. जियानासाठी 2 वर्षाची झाली, आता पुढची जर्नी पण ती अशीच पुढे पार पाडणार आहे. आणि थँक्यू सो मच फॉर युअर अनकंडिशनल लव्ह. चला मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा आणि ट्रॅव्हल करत राहा. येस, बायकोला घेऊन फिरा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आम्ही निघालेलो राईडला. ब्लॉग काही एंड झालेला नाही आहे, इट्स कंटिन्यू. वाव. तर हा पूर्ण रिसॉर्टचा एक आम्ही तुम्हाला एक टूर देतोय, खूपच सुंदर. आणि ती टॉवर आहे जिथनं तुम्हाला आम्ही तो टॉप व्ह्यू दाखवला रिसॉर्टचा पूर्ण. आणि अशी फिलिंग आम्हाला डेलाला आली होती. हा, डेलाला एक्झॅक्ट वर्थ होतं इथे येणं. एक्झॅक्टली. तर इथे प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी गार्ड सुद्धा डिप्लॉईड आहे, तर तुम्हाला इथे सिक्युरिटीचं पण काहीच कन्सर्न नाही. वा, इकडे पण छान आहे दीपाली. हा, आपण इकडे नाही आलो राऊंड मारायला. इकडे होतं बुक. हा हा, इकडे होतं आपलं, इकडे होतं राईट, रिव्हर साईड. हा. परत फिरायचंय मला.